नमस्ते, जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या नाथ संस्कृतीचं ह्या चॅनलवर. आपण आपल्या चॅनलवर गीता शिकत आहोत, श्रीमद भगवद्गीता. आणि भगवद्गीता शिकता शिकता आपण दुसरे पण स्तोत्र अष्टक शिकण्याचा प्रयत्न करत आहोत, जे की संस्कृतमधून आहे. तर आपण श्रीमद भगवद्गीतेचे 3ऱ्या अध्यायाचे 12 श्लोक आपले झालेले आहेत. तर आपण आज 13 आणि 14 हे 2 श्लोक बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण श्रीमद भगवद्गीतेचं पुस्तक घेऊया, पुस्तक समोर ठेवूया, कान घडीकडे ठेवूया आणि शिकायला सुरुवात करूया. तत्पश्चात एक मिनिट घेते मी फक्त तुमचा, की आपल्या चॅनलवरचे पण नवीन सबस्क्रायबर आहेत, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, नवीन आणि जुने सगळेच आपले ते आता फॅमिली मेंबर झालेले आहेत. आणि त्यांचं मी सगळ्यात पहिले खूप खूप आभार मानते. असंच साथ देत राहा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करत राहा. तर आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातला 13 आणि 14 हे 2 श्लोक घेणार आहोत. तर आपण सुरू करूया. श्रीमद भगवद्गीता 3रा अध्याय 13वा श्लोक. यज्ञशिष्टा शिनः सन्तो यज्ञशिष्टा शिनः सन्तो यज्ञशिष्टा शिनः सन्तो यज्ञशिष्टा शिनः सन्तो मुच्यन्ते सर्व किल्बिषय मुच्यन्ते सर्व किल्बिषय मुच्यन्ते सर्व किल्बिषय मुच्यन्ते सर्व किल्बिषय. यज्ञशिष्टा शिनः सन्तो मुच्यन्ते सर्व किल्बिषय यज्ञशिष्टा शिनः सन्तो मुच्यन्ते सर्व किल्बिषय. भुञ्जते ते त्वघं पापा भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्म कारणात् भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्म कारणात् ये पचन्त्यात्म कारणात् ये पचन्त्यात्म कारणात्. यज्ञशिष्टा शिनः सन्तो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्म कारणात् ये पचन्त्यात्म कारणात् ये पचन्त्यात्म कारणात्. खालचा श्लोक घेऊ आपण 14वा. अन्नात् भवन्ति भूतानि अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्नसम्भवः अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः. दन्न म्हटलं तरी चालतं आणि पर्जन्यात जर म्हटलं तर मग पुढं अन्न म्हणावं लागेल. पर्जन्यात अन्न संभवः. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः. यज्ञात् भवन्ति पर्जन्य यज्ञात् भवन्ति पर्जन्य यज्ञात् भवन्ति पर्जन्य यज्ञात् भवन्ति पर्जन्य. यज्ञः कर्म समुद्भवः यज्ञः कर्म समुद्भवः यज्ञः कर्म
समुद्भवः। यज्ञात् भवन्ति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः। यज्ञः कर्मः समुद्भवः। अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्नसंभवः। यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञकर्म समुद्भवः। तर थोडक्यात अर्थ असा होतो की अन्न प्राणीमात्राला, सर्व भूतांना, भूत म्हणजे मनुष्यमात्राला अन्नाची गरज असते आणि सगळे अन्न जे खातात ते अन्न कुठून निर्माण होतं, ते पर्जन्यामुळं किंवा पर्जन्य पाऊस जेव्हा पडतो तेव्हा ते अन्न पिकतं आणि तेव्हा ते आपण खातो. मग पाऊस कसा पडतो, तर पाऊस हा यज्ञकर्मामुळे पडतो, यज्ञामुळे पडतो असं भगवंत सांगतात. यज्ञात भवती पर्जन्य म्हणजे यज्ञ जर केला तर पर्जन्य वृष्टी होते. आणि यज्ञकर्म समुद्भव म्हणजे सगळ्या गोष्टींचं सार हे यज्ञकर्म आहे. सगळ्या गोष्टींचे मूळ हे यज्ञकर्म आहे. म्हणून यज्ञकर्म करायचं. यज्ञकर्म म्हणजे काय, तर जे आपण स्वाहा जे करतो ते यज्ञ नाही, तर यज्ञ म्हणजे जे काही आपण काम करतो, भगवंत त्याच्यामध्ये सांगतात की जेही कर्म तू करतो तर तो एक यज्ञ आहे आणि ते यज्ञ तू मला अर्पण कर. म्हणजे यज्ञकर्म करायचं. यज्ञकर्मामुळे पर्जन्यमान पडतं, पाऊस पडतो आणि पावसामुळे आपल्याला अन्नधान्य पिकवता येतं आणि त्या अन्नधान्याची आपल्याला गरज असते. असं याच्यात थोडक्यात अर्थ त्याच्यामध्ये म्हणजे जो मला समजला तो मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपण तर मागचे 2 आता 11 आणि 12 आणि 13 आणि 14 आजची हे आज आपण पुन्हा थोडीशी उजळणी करून घेऊ. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. श्रीभगवान् उवाच. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्त श्रेयः परमावाप्स्यथ. इष्टान् भोगान्यो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः. यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञकर्म समुद्भवः. यज्ञकर्म म्हणजे चांगलं कर्म हे सगळ्या गोष्टींचं मूळ आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा. प्लीज शेअर पण करा. ज्याला खरंच याची गरज आहे आणि ज्याच्यापर्यंत तो व्हिडिओ गेला पाहिजे त्याच्यासाठी शेअर करा. आणि कमेंट पण करा. चांगलं वाईट हे काही जरी असलं तरी कमेंट करत चला, म्हणजे मला पुढं त्याच्यामधून स्फुरण मिळत चालतं. तुमच्या कमेंट बघून मला आणखी त्याच्यामध्ये सुधारणा करता येतील. म्हणून कमेंट पण करत राहा, शेअर पण करत राहा, लाईक तर जरूर करा आणि सबस्क्राईब पण करतच राहा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.